नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। माझा एक फोटो घ्या। मुक्त करा मुक्त करा महागोदिया मुक्त करा मुक्त करा महागोदिया मुक्त करा रद्द करा महागोदिया मुक्त करा भारतीय बौद्ध महासभेचा जय हो भारतीय बौद्ध महासभेचा जय हो। सर्व धार्मिक स्थळ आपापल्या धर्माच्या समुदायाकडे आहेत आणि फक्त संपूर्ण भारतामध्ये बोधगया बुद्धविहार हेच फक्त त्या समुदायाच्या ताब्यात नसून अन्य लोकांच्या ताब्यात आहे। त्यामुळे त्या ठिकाणी बुद्ध तत्त्वज्ञानाविरुद्ध सगळ्या प्रकारचे प्रकारात चालू आहेत।
बुद्धाचं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी रुजवल्या जात नाही. म्हणून आमचा या देशातील प्रशासकांना नम्र निवेदन आहे की बुद्ध विहार यांच्या हातून मुक्त करून बौद्ध समुदायाच्या ताब्यामध्ये द्यावं, तिथलं प्रशासन बौद्ध समुदायाकडे द्यावं आणि यासाठी जे अडचण निर्माण करणारा बिहार टेम्पल ॲक्ट 1949 जो आहे हा रद्द करावा, म्हणजे आमचा मार्ग सुकर होऊ शकतो. यासाठी हा बौद्ध समाजाचा जन आक्रोश मोर्चा प्रशासनाकडे आम्ही आणलेला आहे. सर, भारतीय संविधान मी एवढंच म्हणेल ही तत्कालीन शासनकर्त्याची जबाबदारी होती की 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झाल्यानंतर इतरत्र सर्वच कायदे रद्द व्हायला पाहिजे होते. तत्कालीन शासनानं ही कार्यवाही केली नाही, म्हणून ती आज अडचण निर्माण झालेली आहे. ज्या वेळेस करताल त्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणात सहभागी होतील एवढं आश्वासन या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने देतो आणि इथेच थांबतो. सर्वांना मानासन्मानाचा जयभीम करतो आणि माझ्यानंतर यानंतर आदरणीय विजयवंत सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समाधान करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा तालुका आणि सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पुरुष महिला तालुका जिल्हा सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपणा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सर्व शक्तीनिशी या मोर्चामध्ये सामील होऊन महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी एक शक्ती पाठीशी उभी केलेली आहे. आपण या ठिकाणी मोठ्या कष्टाने आलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं या मोर्चाच्या नियोजनामध्ये कष्टाचा भाग जर कोणाला वाटतात समता सैनिक दल अकोला बटालियन या लोकांनी जो घेतलेला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मित्रहो, मी तुम्हाला सांगतो, आताच कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे. आपलं निवेदन या देशाचे राष्ट्रपती, या देशाचे प्राईम मिनिस्टर, या देशाचे मुख्यमंत्री सर्वांकडे हे निवेदन जाणार आहे. कलेक्टर साहेबांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की हे आमचं निवेदन रितसर नियमानुसार संबंधित व्यक्तीकडे पोहोचणार आहे. आणि पुन्हा एक सांगतो, आतापर्यंत सर्व भाषणांमध्ये तुम्ही ऐकलं असेल, पण मी एकच सांगतो की जोपर्यंत महाबोधी बुद्ध विहार मुक्त होत नाही तोपर्यंत बौद्ध समुदायाकडून हा संघर्ष सुरूच राहणार आहे, निरंतर संघर्ष राहणार आहे. मित्रहो, मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांची आम्हाला शिकवण आहे. आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आहोत. तसा देश आमचा आहे. या देशातील सगळं जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही काही मागत नाही. आणि ज्याप्रमाणे म्हणू हे देखील बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आहे, त्या ठिकाणी प्रशासकीय दृष्ट्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात प्रशासन चालते आहे. म्हणून आम्ही त्याची मुक्तता व्हावी म्हणून आज जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी मांडलाय. त्याचबरोबर दीक्षाभूमी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं न चालता मनुवादाचे विचार. आम्हाला शासन प्रशासनापेक्षा विचार महत्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धाचा विचार जोपर्यंत इथं चालवल्या जात नाही तोपर्यंत बौद्ध समाज हा स्वस्थ बसणार नाही. जास्त बोलत नाही, वातावरण खूप तापलेलं आहे आणि आपणही खूप कष्ट घेतलेले आहे. मनापासून माझ्याकडे शब्द नाही आहेत की तुमचे आभार कसे मानावे. एका दोन उडीच्या लेशेवर एवढा मोठा जनसमुदाय भारतीय बौद्ध महासभेला आपण टीका देऊन आले, खरोखर आम्ही भारावून गेलेलो आहोत. मात्र भविष्यात जोपर्यंत आमचा समस्या आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अविरत संघर्ष चालवण्यासाठी आपण सज्ज राहाल. आपण आलात त्याबद्दल मनापासून भारतीय बौद्ध महासभा आपला आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मी थांबतोच आहे. शरणं वयं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. दक्षिणे शरणं वयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु.
सर्वांना नम्रतेची सूचना आहे. अथक शांततेनं आपापल्या गावी, आपापल्या मोहल्ल्यात, आपापल्या नगरात परत जावं.